नमस्कार मित्रांनो. हरियाणातील सतलोक आश्रम तुम्हाला कदाचित आठवत असेल. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणारा संत रामपाल याची आता आजन्म कारावासातून सुटका झाली आहे. 2006 साली संपूर्ण देश हादरला होता. स्वतःला कबीरपंथी म्हणून घेणारा हा इसम थेट न्यायव्यवस्थेला आव्हान देत होता. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर या माणसाने टीका केली. त्यानंतर आर्य समाज अनुयायी आणि रामपाल भक्त यांच्यात वाद झाला आणि त्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं रामपाल याला या हत्या प्रकरणात वारंवार कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले, मात्र तो न्यायालयाला जुमानत नव्हता आणि न्यायालयात हजर होत नव्हता. अखेर नोव्हेंबर 2014 मध्ये पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या हिसार जिल्ह्यातील बरवाला येथे त्याचा सतलोक आश्रम आहे तिथे पोहोचले. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा आश्रमाबाहेर हजारो समर्थक उभे होते. पोलिसांना आत जाऊ दिलं जात नव्हतं. संपूर्ण परिसर युद्धभूमी बनला होता. अनेक दिवस चाललेल्या या संघर्षात महिलांना आणि मुलांना आश्रमातच रोखून ठेवण्याचे आरोप रामपालवर केले गेले. पोलिसांवरती दगडफेक झाली. प्रशासनाविरोधात प्रतिकार करण्यात आला आणि मग पोलीस आणि आश्रमातील त्याचे भक्त यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात महिला होत्या आणि एक लहान मुलाचा समावेश होता. यानंतर हा रामपाल पोलिसांना शरण येत नव्हता, परंतु त्याच्यावरती देशभरात गुन्हे दाखल झाले. गुन्हे कोणते होते तर खुनाचा आरोप होता, देशद्रोह होता, सरकारी कामात अडथळा आणला होता, गुन्हेगारी कट रचला होता आणि लोकांना बेकायदेशीर रोखून ठेवण्यात आलं होतं. त्याला अटक झाल्यानंतर 2018 मध्ये हिसार न्यायालयानं रामपाल आणि त्याच्या काही अनुयायांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र 11 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर 2025 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि जामीन मंजूर केला. आजही हा विषय जो आहे तो वादग्रस्त आहे, कारण असे कितीतरी लोक आपल्या तुरुंगामध्ये त्यांना कैद करून ठेवले आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची सुनवाई अजून होत नाही आहे. आणि अशा प्रकारे भोंदू बाबांना जर आपण संरक्षण देत असू, त्यांना जामीन देत असू, तर येणाऱ्या काळात अशा भोंदू बाबांचं फावणार आहे. त्याच्यामुळे जसं आपण सजग व्हायला पाहिजे, तसंच इथल्या न्यायव्यवस्थेनं आणि प्रशासनानं देखील आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. धन्यवाद.